गुणोत्तर प्रमाणचं गणित बघा. तो म्हणते 3990 रुपये ए, बी आणि सी यांना 203, 304 आणि 405 या प्रमाणात वाटले. तर सीला किती भेटले? तर आपण पहिले तिघाची व्हॅल्यू काढू. पहा, 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60. याला गुणिला 60, यालाही गुणिला 60 आणि यालाही गुणिला 60 है ना. आता 3 दुणे 60, 0 0, 20 दुनी 40, 4 15 60, 15 त्रिक 45, 5 12 60, 12 दुनी 12 चोक 48. आता सगळ्याची बेरीज जर केली है ना, भागीला याला ए 40, बी 45, सी 48, याची बेरीज येते है ना 133 है ना. आता काय होईल? 13 त्रिक 39, 3 त्रिक 9, 133 त्रिक 399, 0 0. मग 30 गुणिला पाहिजे पण आपल्याला सी किती आहे? 48. याचा गुणाकार येते 1440.